दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना सुरू करा. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये जी स्ट्रायकर जोडी आहे ती बॅटिंगसाठी उतरलेली आहे. कोळघर विरुद्ध वेनेकोल हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टीम कोळघरने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा घेतलेला आहे निर्णय आणि टीम वेनेकोल टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. आणि टीम वेनेकोलची स्ट्रायकर आणि आक्रमक जोडी पाठीमागच्या मॅचमध्ये ज्या जोडीने चांगला खेळ केला होता ती विजय सकपाळ आणि विनोद सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी निवृत्ती शिंदे ओव्हर नंबर पहिल्यामध्ये येत आहेत. पॉवर प्लेचं हे षटक आहे ज्यांच्या माध्यमातून आपण चांगलं समालोचन ऐकलं. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत कोळघरचे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल. कव्हर्सला संधी होती का, परंतु बॉल त्यांच्या हातामध्ये विसावू शकला नाही आणि बॉलची फेक ज्या वेळेस झाली तोपर्यंत फलंदाज सहजरित्या आपल्या क्रीजमध्ये आले. टीम कोळघरला दोनदा संधी या बॉलच्या पाठीमागे उपलब्ध झाली, एक कव्हर्सला आणि त्यानंतर एक रनआउटसाठी, परंतु संधीचं सोनं करता येऊ शकलं नाही. टीम कोळघरला पहिला बॉल चांगला टाकलाय आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिली धाव टीम वेनेकोलला मिळालेली आहे. निवृत्ती शिंदे एका बाजूला तर एका बाजूला विनोद सकपाळ सेकंड एंडला जे अनुभवी आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये विनोद सकपाळ यांनी चांगला खेळ केला होता. विजय सकपाळ सोबतीला आहेत. बॉल क्रमांक 2. गाड घालणं अलाउड नाही आतमध्ये. सामना सुरू झाला बॉल क्रमांक 2. निवृत्ती शिंदे पुन्हा एकदा निघतायत. या बॉलला दिशा दिली पॉइंट मध्ये. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. वेनेकोल टीमचा प्रयत्न हाच आहे की संयमाने आम्हाला सुरुवात करायची आहे. कोणतीही घाई आम्हाला सुरुवातीच्या बॉलवरती करायची नाहीये. या सर्व काही गोष्टी हे गाड घातला का पेनल्टी कर पेनल्टी कर. फलंदाजांनी मॅचच्या मध्ये जर गाड घातला तर आयोजन समितीने कळवलेलं आहे की पेनल्टी आहे असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. त्याच्यामुळे मॅच मध्ये तुम्हाला मध्येच गाड घालता येणार नाही. त्यासाठी टीम वेनेकोलला पेनल्टीला सामोरं जावं लागेल असं आयोजन समितीने कळवलेलं आहे आणि ती माहिती आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचे एक आम्ही माध्यम आहोत आणि त्यामुळे टीम वेनेकोलला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तुम्हाला गार्ड हे मॅचच्या अगोदरच घालावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगला जाल त्याच्या अगोदरच तुम्हाला घालावं लागेल. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. जे संरक्षण गार्ड आहे मॅचच्या अगोदरच तुम्हाला घालावं लागेल किंवा ग्राउंडच्या बाहेर तुम्हाला ते परिधान करावं लागेल. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. टप्पा पडल्यानंतर पायाला भेदणारा बॉल आहे आणि या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव मिळेल का, तर कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. आला तो डॉट बॉल. म्हणजे मैत्री चषक आपण ज्यावेळेस चर्चा करतो ना की प्रत्येक नियमाचं हे काटेकोरपणे पालन या स्पर्धेमध्ये नेहमीच आवर्जून केलं जातं. वेळेच्या अचूकत्या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव प्राप्त होईल आणि धावसंख्येला तर पुन्हा अगदी चालना मिळेल. टीम वेनेकोलला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 3 धावा. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. विनोद बॅटिंग करतात 1 वरती, विजय सकपाळ बॅटिंग करतायत 2 वरती. असं विश्लेषण आपण करूया. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. निवृत्ती शिंदे यांनी हे षटक हाताळलं आणि अवघ्या 3च धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये 3 डॉट आहेत आणि 3 सिंगल आहेत. म्हणजे रेशो धावांचा आणि डॉट बॉलचा अगदी बरोबरीचा आहे. चला घाई करा. दोन्ही टीमला विनंती करूया. ओव्हर नंबर 2 साठी सुरेश शिंदे आलेले आहेत. क्रमांक 2 षटक हाताळतील. पाठीमागच्या मॅच मध्ये सुरेश शिंदे यांनी बॅटिंग भरदार केली होती, परंतु पाठीमागच्या मॅच मध्ये जोडीने खेळ चांगला केला होता. ती जोडी स्ट्रायकर एंडला तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. पंचांकडे दाद मागितली आहे, परंतु पंचांनी दाद लगेच फेटाळलेली आहे. दडपण आणण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना होतोय. फलंदाजांना बांधून ठेवलंय.
सुरेश शिंदे म्हटलं की एक जिल्हा आयकॉन खेळाडू आहेत कोळगरचे, परंतु एका बाजूला विजय सपकाळ विनोद सपकाळ अनुभवी जोडी आहे टीम मेनेकोलची. या जोडीने बऱ्याच स्पर्धांमध्ये चांगला खेळ केलाय, परंतु आज या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. जो संघ जिंकेल ना तो पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होईल. म्हणजे लीग स्टेज बद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना की मॅचेस कशा प्रकारच्या असतात, ज्यावेळेस 4 संघ खेळतात त्यावेळेस विनर पहिला सामना लागतो, त्या सामन्यानंतर त्यानंतर येतो लुझर लुझर, म्हणजे जे पहिल्या 2 मॅच मध्ये हारलेले आहेत त्यांच्यामध्ये पुढची लढत होणार आहे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर येतोय तो निर्धाव, आणि त्यानंतरचा जो सामना असतो ना तो त्या सामन्याबद्दल आपण चर्चा करतो ना की आणि अखेरकार हा बॉल सीमारेषा पलीकडे गेला. हा रिप्ले टेलिकास्ट सुद्धा युनिक लाईव्ह या वाहिनीचा, आणि धावसंख्या आहे 8-0 गडी बाद. एका बाजूला विनोद, एका बाजूला विजय, एका बाजूला सुरेश. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. धावसंख्या आहे 8. प्रथम बॅटिंग करताना टीम मेनेकोलला धाबा कुठाव्या लागतील, धाबा बनवाव्या लागतील. सुरेश शिंदे यांच्यावरती एका बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलंय, आणि ते आक्रमण मैदानाच्या आतमध्ये विनोद सकपाळ 5 वरती, आणि त्यांच्या दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. विनर मध्ये सुरू असणारा हा सामना. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे, आणि पुन्हा एकदा सुरेश शिंदे गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. एका बाजूला विजय सकपाळ आहेत. शेवटचा बॉल प्रगती पथावरती येईल. करंट रन रेट आहे 4.36, आणि प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे जर वेनेकोलने याच सरासरीने जर बॅटिंग केली तर 20 पार हा संघ मजल मारल्याचा विचार प्रखरतेने करावा लागेल, आणि या सर्व काही गोष्टी टीम वेनेकोलला बदलाव्या लागतील. बॉलवरती सुनील वेगाने आले आणि बॉलची फेकी करतील. तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे आलेले एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2चा खेळ संपला, आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम वेनेकोल या टीमने बनवलेल्या आहेत धावा. धावफलकावरती आहेत 9 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम वेनेकोल या टीमची आहे सध्याची स्थिती. चला करा घाई, दोन्ही संघांना आपण करूया विनंती. साइड अप आता लागला तर निवृत्तीच आहे ना. आणि अखेरकार पहिल्या विकेटचं पतन, आणि ओव्हर नंबर 3च्या पहिल्या बॉलवरती फलंदाजाला पाठवलंय माघारली टीम वेनेकोला. धक्का क्रमांक पहिला.
लगेच सुरू करा. एका बाजूला वेनेकोल विरुद्ध कोळघर अशी ही लढत सुरू आहे. बॅटिंग मध्ये अक्षय आहेत. एका बाजूला विजय सपकाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. निवृत्ती शिंदे यांचा पुढचा बॉल. खोलवर पद्धतीचा हा बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीपला बॉलवरती येतील. या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव येते. धावसंख्येला चालना देणं फार महत्वाचं आहे. धावसंख्येला गती देणं फार महत्वाचं आहे. टीम वेनेकोलच्या दृष्टीने हा पहिला डाव जर आपण पाहिला तर धावा येत नाहीयेत. ज्या प्रकारच्या धावा यायला हव्या आहेत. विजय सपकाळ आणि अक्षय यांच्यावरती फार मोठा दारोमदार आहे. निवृत्ती शिंदे पुन्हा तयार होत आहे पुढचा बॉल घेऊन. बॉल क्रमांक आक्रमण केलं या बॉलवरती आणि अखेरकार एका हातात बॉल पकडण्याचा प्रयत्न फसला. हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे हातोडा स्टाईल फटका सीमा पार येतोय तो षटकार आणि अखेरकार निवृत्ती शिंदे यांच्यावरती आक्रमण केलं. हा बॉल थोडासा पुढे ठेवला आणि बॅटच्या रडार मध्ये होता आणि तो बॉल पाठवला सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे. सीमा पाहूया या मॅचची रंगत. धावसंख्या आहे 18. 2 गडी बाद आणि षटक क्रमांक टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आहे आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा मिळतील का टीम वेनेकोलला? तर हो, एक धाव मिळालेली आहे. पंचांनी कळवलेलं आहे की लेग बायची धाव आहे. पाठीमागच्या बाजूला हा फटका जबरदस्त आहे आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे आणि हा बॉल सीमारेषा चेतोय सरळ 4 धावांसाठी. मारुती शिंदे यांचा हा मारा आहे आणि मारुती शिंदे यांच्यावरती आक्रमण केले. या बॉलच्या पाठीमागे पहा
सुपला शॉट या बॉलच्या पाठीमागे आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय सरळ 4 धावांसाठी. आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये या प्रकारचे फटके परवलीचे झालेले आहेत आणि फलंदाज अशा प्रकारचे फटके बहुधा खेळतात. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला प्रयत्नांना यश नाहीये आणि बॉल थांबवला एस्टनच्या पाठीमागे. कोणतीही धाव मिळणार नाही. एस्टनला अगदी चिटकून विश्वनाथ शिंदे चांगली कीप करतायत. बॉल त्यांच्या अंगाला भेदला, कारण अशा प्रकारचे बॉल अडवणं थोडंसं कठीण असतं. मारुती शिंदे तयार. शेवटचे काही बॉल या षटकातील शिल्लक. धावसंख्या आहे 24 धुनगडी बाद. उजव्या बाहेरचा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. फलंदाजांना बांधून ठेवलंय. काही मोठे फटके आलेले आहेत, परंतु ते फटके सातत्याने फलंदाजांना खेळावे लागतील. या ओव्हरमध्ये तब्बल 3 डॉट आहेत, 1 चौकार आहे, असं विश्लेषण आपण करूया. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती. मारुती शिंदे तयार. 8व्या बॅटने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले. 1 सिंगल धाव. पण एका धावेने टीम वेनेकोलचं स्कोर बोर्ड पुढे चाललेलं आहे, परंतु वेनेकोल या टीमला धावसंख्येचा डोंगर उभारायचा आहे तर चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रथम बॅटिंग करताना धावा असणं फार महत्वाचं आहे. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक. धावसंख्या आहे 25, परंतु पाठीमागच्या मॅचमध्ये टीम वेनेकोलने गोलंदाजी बहारदार केली होती. आता या मॅचमध्ये कोळघरने गोलंदाजी चांगली केलेली आहे. षटक क्रमांक 4चा खेळ संपला आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम वेनेकोलने बनवलेले आहे धावा 26 धुनगडी बाद. आपण करूया पुढचा टॉस अलाउन्स आणि यानंतरची मॅच आहे ना, ती मॅच आपण अलाउन्स करतोय. यानंतरची मॅच आपण खेळवणार आहोत. कार्य आणि डबेवाडी या 2 टीमला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉससाठी या. दोन्ही संघांनी आतापर्यंत 1-1 सामना गमावलेला आहे, त्यामुळे हा सामना त्यांच्या दृष्टीने जिंकणं फार महत्वाचं आहे. डू ऑर डाय आहे आणि जो संघ हारेल त्याचा प्रवास इकडे संपणार आहे. त्यामुळे पुढचा सामना दोन्ही संघांना जिंकणं फार महत्वाचं आहे. जिंकलो तरच या स्पर्धेमध्ये घोडदौड सुरू राहील आणि आता या स्पर्धेतला प्रवास इथे संपेल. अंतिम षटकाकडे आपण वळतोय आणि अंतिम षटक. गोलंदाज तयार होतील सुनील. धावसंख्या आहे 26 धुनगडी बाद. 26 वरती 2ची स्थिती आहे. या 4 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम वेनेकोलची. शेवटचा आणि 6 बॉलचं षटक प्रगती पथावरती आहे. तर ओव्हर नंबर 5 मध्ये आबी आहेत. बॅकफुट वरती गेले. पंच केलाय. क्षेत्ररक्षक डीपला आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील, तर या बॉलच्या पाठीमागे 2 मिळतील. तिसरीचा प्रयत्न केलाय. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं तिहेरीमध्ये. अभि यांनी या ओव्हरमध्ये प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी केली आहे अभिजित यांनी या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 5 आपल्या नावी घेतलेला आहे. इंग्लिश बॅटिंग करतायत 10 वरती. अक्षय बॅटिंग करतायत 10 वरती, असं विश्लेषण करूया. टीम वेनेकोल संघ जाऊन पोहोचलेला आहे 30 वरती. शेवटच्या आता काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. बॉल अडवतील, बॉल टाकतील आणि या बॉलच्या पाठीमागे धाव निश्चित मिळेल. ती फक्त एकच आहे. अंतिम षटकामध्ये धावसंख्येची गती, धावा वाढवता येतील का याचा प्रयत्न वेनेकोलला करावा लागेल. शेवटच्या आता 3च बॉल शिल्लक राहिलेले आहेत. शफल झाले. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. आलाय तो डॉट. प्रयत्नांची पराकाष्ठा धावांसाठी करावी लागते आणि हो, प्रयत्न धावांसाठी करावेच लागतील. प्रयत्न जर तुम्ही चांगले केले तर धावा निश्चित मिळतील आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ करतायत. एक संघ धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करतोय, एक संघ धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. या बॉलच्या पाठीमागे मुभा मिळत नाहीये. आला तो आणखीन एक डॉट बॉल. अभिजित शिंदे यांनी हे षटक हाताळलंय ना, या षटकामध्ये अवघ्या 5च धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. शेवटच्या आता काही बॉल शिल्लक, जे टार्गेट सेट करतील. टीम वेनेकोल प्रथम बॅटिंग करताना कुठपर्यंत मजल मारणार आहे आणि टीम कोळघरला धावा किती बनवायच्या आहेत. कोळघर विरुद्ध वेनेकोल असा रंगलेला एक रोमांचक सामना. बॅकफुटचा पंच.
क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलच्या दिशेने आणि या बॉलच्या पाठीमागे फेकी होईल. धाबा मिळतील या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2. धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम बॅटिंग करताना टीम वेनेकोलने बनवलेले आहेत धावा. 33 धावा, 34 धावांचं ओके 33 धावा आहेत आणि टीम वेनेकोला 2 धावांची पॅनल्टी आहे. पॅनल्टी काय आहे तर त्यांनी संरक्षण गार्ड मैदानाच्या आतमध्ये बदललेला आहे. त्यासाठी आयोजन समितीने कळवलेलं आहे की वेनेकोल टीमला 2 धावांची पॅनल्टी आहे. धावसंख्या आहे 31. आता विजयासाठी बनवायची आहे टीम कोळघरला 32. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि टॉससाठी या चला दोन्ही कॅप्टन्स आपण नाणेफेकीच्या कौलसाठी या. टीम कारीला विनंती आहे, टीम डबेवाडीला विनंती आहे आपण टॉससाठी या. दोन्ही संघांना आपण करत आहोत ही विनंती. चला टॉस आपण करत आहोत. दोन्ही संघांनी विनंती आहे की आपला कॅप्टन पाठवा. आपण टॉस करत आहोत कारी विरुद्ध डबेवाडी. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना गमावलेला आहे. कारी विरुद्ध डबेवाडी आणि जो विद्यमान सामना सुरू आहे त्या सामन्यामध्ये टार्गेट आहे 32 धावांचं. 32 बनवायचे आहेत. टीम वेनेकोलने बॅटिंग करताना 32 बनवल्या होत्या. 33 धावांचं लक्ष आहे आणि टीम वेनेकोलला 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. त्याच्यामुळे टार्गेट जे आहे ना ते टीम कोळघरला टार्गेट आहे 32. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. चला टॉस आपण करूया. प्रशांत शिंदे यांच्या शोभासे आपण टॉस करूया. दोन्ही संघांनी एक सामना गमावलेला आहे आणि त्यांच्या दृष्टीने हा सामना फार महत्वाचा आहे. आपण करूया या महत्वाच्या सामन्याचा टॉस. नाणेफेकीचा आपण कौल करत आहोत. कोण मागणार? ओके टीम कारी नाणेफेकीचा कौल मागणार. आपण कॉइन स्पिन करूया. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि छापा आलेला आहे. टीम कारी तुमच्या दृष्टीने महत्वाचा सामना आहे. डबेवाडीलाही महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये काय घेत आहे? क्षेत्ररक्षण घेत आहे. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? 50. क्रिकेट आपण खेळतोय, मैत्रीची स्पर्धा आहे. क्रिकेटने आपल्याला भरपूर मित्र दिले का? 100%. जेवढी अपेक्षा नाही त्याच्यावरून जास्त मित्र मिळाले. क्या बात आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे. टीम डबेवाडी तुमच्याकडे येईल. तुमचे बरेचसे खेळाडू गावावरतून येतात. कारीचंही तसंच आहे. महत्वाचा सामना आहे. बॅटिंग करायची आहे. कोणतं टार्गेट द्यायला आवडेल? आम्ही पण 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त. मैत्री चषक खेळताय यांनाही आपण प्रश्न विचारला की अनेक गावागावांमध्ये आपले मैत्रीचे संबंध हे जिव्हाळे झालेले आहेत आणि त्याचं कारण आहे एक महत्वाचं ते म्हणजे क्रिकेट. आपल्या कशा भावना आहेत? या क्रिकेटमुळे बरेचसेच मित्र होतात, पण जो खेळण्यात जो आनंद आहे तो असाच सगळ्यांना मिळावून त्यातनं सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि असंच क्रिकेट पुढे चालावं एवढीच अपेक्षा. क्या बात आहे. डबेवाडीलाही शुभेच्छा. टीम कारीलाही शुभेच्छा देऊया. टॉस झालेला आहे. टीम कारीने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टीम डबेवाडी या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया वेनेखोल विरुद्ध कोळघर असा हा सामना. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. सुरेश शिंदे आणि निवृत्ती शिंदे ही ऑलराऊंडर जोडी आहे कोळघरची. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते.
प्रारंभिक जोडीमध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आपण चर्चा करतो, एका बाजूला रोहन सकपाळ पहिले षटक हाताळत आहेत, चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. एक वाईट बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीचे बॉल त्यांनी चांगल्या प्रकारचे टाकलेले आहेत. सुरेश शिंदे स्ट्रायकरला तयार होतील. तोलामोलचे खेळाडू एकामेकासमोर. रोहन सकपाळ यांना आज भेदक मारा करावा लागेल. गोलंदाजी मधली धार, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. परंतु हा लॉंग लेगला बॉल मार्गस्थ होतोय आणि या बॉलवरती मोहर लागली आहे. सरळ 6 धावेंची तडक फडक बेधडक कडक आला या बॉलवरती षटकार आणि तो षटकार ठोकलाय सुरेश शिंदे यांनी. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहे सुरेश शिंदे, कोळगर आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार षटकार. निश्चित फार वेळ होता सुरेश शिंदे यांच्याकडे या बॉलला वळवण्यासाठी आणि बॉलच्या पाठीमागे होते आणि किंबहुना स्वतःही वळले आणि बॉललाही वळवलं. सरळ 6 धावेंसाठी याचा विचार रोहन सकपाळ आणि टीम वेनेकोलला करावा लागेल. हे मोठे फटके पहिल्यांदा रोखावे लागतील आणि टीम वेनेकोलला विकेट्स घ्याव्या लागतील. रोहन तयार. त्याच वेळेस मात्र हा सामना बनेल टीम वेनेकोलसाठी. आक्रमण केलंय, वेळेची अचूकता नाहीये. खेळाडू डीपला आहेत, बॉलवरती जातील परंतु त्याही अगोदर बॉल सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. एका बाजूला आक्रमण सुरू झाले सुरेश शिंदे यांचा आणि मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातला. आता मैदानाच्या आतमध्ये हाय बॉल पाठवलाय सुरेश शिंदे यांनी सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. सुरेश शिंदे म्हटलं की कोळघरचे एक परफेक्ट ऑलराऊंडर, 22 गावातील परफेक्ट ऑलराऊंडर. परंतु एका बाजूला रोहन भेदक गोलंदाज आहेत वेनेकोल गावचे. आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक, तिकडे बनतील प्रेक्षक आणि बॉल देईल सीमारेषा पलीकडे. दस्तक, आणखीन एक बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. टीम वेनेकोल समोर आता हाच प्रश्न आहे. मोठे फटके रोखायचे आहेत, विकेट घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आता टीम वेनेकोलला लढावं लागेल. आपलं भविष्य आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका. कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यामध्ये कधीही कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही. धावसंख्या आहे एका षटकाच्या अखेरीस 5 बॉलचा खेळ झालेला आहे. धावफलकावर धावा आहेत 15. आपण करेक्शन करूया. सुरेश शिंदे 14 वरती बॅटिंग करत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 25 बॉल 17ची गरज. अशक्य गोष्टी शक्य होतील परंतु आज प्रयत्न सर्वोत्तम करावे लागतील. हाई बॉल आता मिड विकेटला. बॉल सीमारेषा पलीकडे. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. माझा फटका म्हणजे 440चा झटका. सुरेश शिंदे मॅन फ्रॉम कोळघर मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूम धडाका लावतात. काय फटका खेळलाय. क्रीजच्या खोलीचा वापर अगदी योग्य केलाय. एक पाय पुढे होता आणि त्यानंतर बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. परंतु एका बाजूला आता स्ट्रायकर एंडला निवृत्ती शिंदे तयार होतील. पहिल्याच ओव्हरमध्ये टीम वेनेकोलने ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नाही. सुरुवात वेनेकोलने डॉट बॉलने निश्चित केली होती परंतु त्याच्यामध्ये टीम वेनेकोलला सातत्य ठेवता आलं नाही आणि त्यानंतर मागणी तसा पुरवठा करायला कोळघरने सुरुवात केली. ओव्हर नंबर 2 मध्ये विजय सकपाळ. पाठीमागच्या बाजूला बॉल फाईन लेगला. गॅप शोधतोय क्षेत्ररक्षकांनी. बॉलची शर्यत अखेरकार बॉलने जिंकली. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. मोठे फटके रोखणं फार महत्वाचं आहे टीम वेनेकोलला या धावसंख्येचा बचाव करताना. आणि एका बाजूला टीम कोळघरने आता मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय. मैदानाच्या आतमध्ये धिंगाणा घातलाय. ते फटके रोखायचे आहेत, विकेट घ्यायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता विजय सकपाळ यांना गोलंदाजी करायची आहे. परिस्थिती गोलंदाजी करण्यासाठी अनुकूल नाहीये परंतु अशाही बिकट परिस्थितीमध्ये तिकट मारा करावा लागेल. संकट येतात, संकट जातात परंतु संकटाला तुम्हाला धैर्याने उत्तर द्यावं लागेल. स्विच हिटचा फटका खेळायला गेले. पंचांनी दाद मागितली आणि हो पंचांनी दाद उचलून धरली आहे. विकेटचं पतन. कोळघर टीमला धक्का क्रमांक पहिला. फलंदाज निवृत्ती शिंदे माघारी. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी दाद उचलून धरली. फलंदाज येत आहेत माघारी निवृत्ती शिंदे. एका बाजूला सुरेश शिंदे 20 वरती बॅटिंग करतात. एक जमेची बाजू आहे. पहिली विकेट टीम वेनेकोलला मिळालेली आहे आणि ती विकेट निश्चित विजय सकपाळ यांनी बनवून दिलेली आहे. धावसंख्या 25. एक गडी बाद. अजूनही 22 बॉलच्या पाठीमागे 7 बनवायच्या आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सचिन शिंदे येत आहेत.
आपण चर्चा करतो ना की सामना बनू शकतो का, तर हो सामना बनू शकतो, फक्त शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला झुंजावं लागेल. खरा योद्धा तो नाही नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. आणि आज मैदानाच्या आतमध्ये टीम वेनेकोल संघाला लढावं लागेल. आल्या पावली स्विच हिटचा फटका. या अगोदर देखील निवृत्ती शिंदे यांनी तोच प्रयत्न केला होता, त्यांना यश मिळालं नाही, ते माघारी गेले. परंतु सचिन शिंदे ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत त्यांनी देखील तोच प्रयत्न केलाय विजय सकपाळ यांच्या विरुद्ध, परंतु विजय सकपाळ यांनी ताकात सूर लावू दिला नाहीये. हो इथे पहा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की हा डेड बॉल आहे, पुन्हा एकदा टाकावा लागेल. विजय सकपाळ पुन्हा तयार होतील. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाहीये. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिली नाही मॅच तर टीम कोळघरने हा सामना कंट्रोल केलाय. परंतु या मॅच वरची पकड टीम वेनेकोलला मजबूत करता येईल का, याचाच प्रयत्न टीम वेनेकोलला इथून पुढे प्रखरतेने करावा लागेल. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही तरबेज आहात ना त्याच गोष्टी आज मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतील गोलंदाजी करताना. आणि यावेळेला हा बॉल सरळ सीमारेषा दिशेने निघाला आणि मोहर लागले या बॉलवरती. सरळ 6 धावेंची एक प्रतिभावंत एक गुणवंत फटका सीमारेषा पलीकडे आणि विजयाचा अखेरकार कळस रवणारा फटका सुरेश शिंदे यांनी ठोकला. आपल्या स्टाईलने सामना संपवलाय आणि अखेरकार टीम कोळघरने हा सामना जिंकला. कोळघर हा असा संघ आहे या लीग मधला मैत्री चषकाच्या ज्या टीमने दोन्ही सामने जिंकलेले आहेत. चला यानंतर पुढच्या 2 संघांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या, ही विनंती आहे, आपण वेळ घेऊ नका. आणि इथून पुढे आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करूया. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण आता प्रदान करत आहोत. आणि मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे ज्यांनी विजयाचा षटकार ठोकला. पुन्हा एकदा पुरस्कार मिळतोय सुरेश शिंदे यांना, ज्यांनी चांगला खेळ केला. आपण त्यांना पुन्हा एकदा देऊया सामनावीराचा पुरस्कार आणि त्यांना आपण हा पुरस्कार देऊन आपण त्यांचा गुणगौरव टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करूया. चला दोन्ही संघांना पुढच्या विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या, आपण वेळ घेऊ नका, ही विनंती आहे. पुढील 2 संघांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. यानंतरची मॅच आपली लगेच खेळवली जाणार आहे. आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि कॅच ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे ज्यांनी चांगली कॅच पकडलेली आहे ते मारुती आहेत, त्यांना आपण देऊया हा पुरस्कार. त्यांनाही विनंती आपणही या. आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत ज्यांनी चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केली, आपण त्यांना देत आहोत सामनावीराचा पुरस्कार. सुरेश शिंदे मॅन फ्रॉम कोळघर त्यांना आपण देत आहोत हा सामनावीराचा पुरस्कार. बॅटिंग जबरदस्त केली, विजयाचा षटकार त्यांनी ठोकला आणि त्यानंतर आपण त्यांना हे पारितोषिक आहे ते आपण कॅरी बॅग मध्ये देत आहोत. आणि एक चांगली कॅरी बॅग आहे या स्पर्धेची, एक नाविन्यपूर्ण आयोजन ज्याची आपण चर्चा करतो. आणि त्याचबरोबर आपण शीतपेय प्रदान करत आहोत कॅच ऑफ द मॅच साठी आणि ही एनर्जी त्यांची वाढावी आणि त्यासाठी हे शीतपेय आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण तेही प्रदान करत आहोत. मॅचला सुरुवात होईल, इथून पुढची मॅच आपल्या समोर काही वेळातच येत आहे.